अतिशोक्ती एखाद्या वाणीची झाली तर विनाकारण वाणी बडबड करते, पण ती वाणी जर देवाला समर्पित असेल, ती वाणी जर माझ्या भगवान श्रीकृष्णाला समर्पित असेल तर ती भजन करते. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, हो गोविंदाचे पवाडे. त्या गवळणी रडत असताना मी नेहमी कीर्तनामध्ये गोकुळाचं वर्णन करत असते. मला असं वाटतं गोकुळाचं वर्णन केल्याशिवाय कोणतीही भक्ती पूर्ण होत नाही. ज्यावेळेस मथुरेला गेलेले भगवान श्रीकृष्ण कंसाचा वध झाला आणि भगवान श्रीकृष्ण शयन कक्षेमध्ये एकदा रडू लागले. भगवंत रडायला लागले. उद्धवजी जवळ आले आणि उद्धवाने प्रश्न केला, अहो तुम्ही रडताय, तुम्ही सामान्य नाही, मग तुम्ही साक्षात भगवंत आहात. तुम्हाला रडताना जर अनेक लोकांनी पाहिलं तर त्यांचा गैरसमज होईल तुम्ही कोण आहे. तुम्ही रडताय. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, रडतोय काही साध्या सुद्धा माणसासाठी रडत नाही, मी माझ्या गोपिकांसाठी रडतोय, मी माझ्या माता यशोदेसाठी रडतोय. पण तुम्ही भगवंत आहात, मानवासारखं कृत्य करू नका, तुम्ही रडताय. अहो मी ज्यांच्यासाठी रडतोय ते काही सामान्य व्यक्ती नाहीयेत. उद्धवजीने सांगितलं, सामान्य नाही मग कोण आहे? त्या गोपिका सामान्य आहेत, ती यशोदा सुद्धा सामान्य आहे. नाही नाही, तुम्हाला जर परीक्षा घ्यायची असेल तर जा गोकुळामध्ये. उद्धवजी त्या ठिकाणी निघाले. त्यांना वाटलं आज सकाळी जाईन संध्याकाळी परत येईल. रथ सजिला आणि सजलेल्या रथामध्ये उद्धवजी निघाले. निघाल्याच्या नंतर गोकुळ जवळ आलेलं आहे, वृंदावन जवळ आलेलं आहे. आणि त्या वृंदावन जवळ उद्धवजी आले. रस्त्यावरतीच काही गवळणी उभ्या होत्या. त्या भगवान श्रीकृष्णाची वाटच पाहत होत्या. देवा, जीवना वेगळी मासुळी, तैसा तुका तळमळी, तशी अवस्था आमची झाली रे. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नैन माझे सिनले, कोठे गेला माझा कान्हा विपरीत घडले. किती किती मी शोधू याला, कुठे दिसेना मला, किती किती मी शोधू याला, जीव हा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. त्या गवळणी त्या भगवान श्रीकृष्णाची वाट पाहत खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उभ्या होत्या. उद्धवाने विचारलं, कोण आहात तुम्ही? आम्हाला विचारण्या अगोदर तुम्ही सांगा तुम्ही कोण आहे. मी भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे उद्धवजी. उद्धवजी आम्हाला सांगा, आमचा कृष्ण कुठे आहे, आमचा भगवंत कुठे आहे, ते कधी भेटणार आहे? उद्धवाने त्या गवळणीची अवस्था पाहिली आणि 2 दिवस तिथंच रडत बसले. खऱ्या अर्थाने आई सुद्धा लेकरावरती एवढं प्रेम करणार नाही, बहीण सुद्धा भावावरती प्रेम करणार नाही, बाप सुद्धा मुलीवरती एवढं प्रेम करणार नाही, तेवढं प्रेम त्या गोपिकांचं भगवान श्रीकृष्णावरती होतं. 2 दिवस रडत उभे राहिले. नंतर लक्षात आलं, मला माता यशोदेला भेटायचे. त्या गवळणीला विचारलं, यशोदे मातेचं घर कोणतं आहे, मला त्यांना भेटायला जायचंय. त्या गवळणीने सांगितलं, ही पाण्याची दिशा दिसते ना, हे जे समोरून पाणी येतंय ना, या पाण्याच्या दिशेने तुम्ही जा, यशोदा माता सापडेल. त्या पाण्याच्या दिशेने उद्धवजी निघाले. यशोदा माता त्या दरवाजामध्ये वाट पाहत, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, रडत होत्या. यशोदेला विचारलं, माता यशोदा, मी मथुरेवरून आलोय उद्धवजी. यशोदे मातेने सांगितलं, शांत बसा, शांत बसा, माझा कान्हा हा पाळण्यामध्ये झोपलेला आहे, तुम्ही मोठ्या आवाजात बोलाल तर माझा कान्हा उठून बसेल. ही मातृत्वाचा भाव आहे, ही मातृत्वाची अवस्था आहे महाराज. मुलं गेल्याच्या नंतर सुद्धा दूर दिसत नाही, मुलं जवळ दिसत असतात. खऱ्या अर्थाने आईचं जीवन हे लेकरू असतं. यशोदे मातेने सांगितलं, माझा कान्हा झोपलेला आहे, आवाज करू नका, माता कान्हा इथं नाहीये, माता कान्हा मथुरेमध्ये नाही, कान्हा पाळण्यामध्ये. यशोदेचा हात धरला उद्धवजीने आणि पाळण्याजवळ घेऊन गेले. दाखवा कान्हा कुठे आहे. त्यावेळेस कान्हा तिथं नव्हता. हंबरडा पडून यशोदा रडते महाराज.
ती यशोदा भक्तीपोटी रडते, मातृत्वापोटी रडते. ती भक्ती आपण भगवान श्रीकृष्णाची केली पाहिजे. तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया, तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया है। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे क्या होते हैं आंसू, क्या दर्द होता है, क्यों बहती है आंखें, क्यों आंखें रोती है। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे है। विचार करा, या जगतामध्ये आपण एखादी वस्तू सुंदर पाहिली तर माणसं त्या वस्तूच्या प्रेमात पडतात. लक्ष द्या, ऐका. आपण एखादी वस्तू सुंदर पाहिली तर माणसं त्या वस्तूच्या प्रेमात पडतात. अरे एखादी व्यक्ती सुंदर पाहिली तर लोक त्या व्यक्तीच्या सुद्धा प्रेमामध्ये पडतात. हे सौंदर्य, या जगातलं सर्व सौंदर्य ज्या भगवंताने बनवलं असेल, दिलं असेल, तो भगवंत किती सुंदर असेल. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. किती सुंदर आहे देव, मी सांगून जाईल एका वाक्यामध्ये. एक तो तेरे नैन कजरे दूसरा काजल लगा, एक तो तेरे नैन कजरे दूसरा काजल लगा, तीसरा तीसरा नजरे मिलाना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो. त्या देवावरती प्रेम करत असताना हे जग सुद्धा त्याच्या सत्तेने चालतं. आपल्या जीवनावरती, आपल्या या शरीरावरती, या देहावरती, संपत्तीवरती, खुर्चीवरती अभिमान बाळगू नये महाराज. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. एकदा त्या देवाच्या नामचिंतनाची आवड लागली, सुख घडोघडी वाढू लागे. कारण सुख हे परमार्थामध्ये आहे, क्षणिक सुख आहे संसारामध्ये. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. थोडस कुणालाही बाजूला घ्या, मेकअप वरती जाऊ नका, गेटअप वरती. बाजूला घेतलं आणि विचारलं काही अडचणी आहेत का, ते म्हणतात एवढ्या अडचणीत एखादं नारळ असेल तर द्या आम्हाला. आमच्या नारळाने जर तुमचं विठ्ठल 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 संतांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर सुख वाढतं महाराज. मी अगोदरच सांगितलं, दुर्जनाच्या संगतीत दुःख वाढतं. संत स्वतः दुःख भोगत असतात, पण तुम्हा आम्हाला सुखाची सावली देत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे,
त्यांच्या जीवनामध्ये जेवढे दुःख भोगलेत, मला नाही वाटत आपल्या जीवनामध्ये एवढे दुःख आहेत. माऊली माऊलीत नाव घेतल्याच्या नंतर वारीमध्ये काय आनंद असतो. कोण कोणाच्या पंक्तीमध्ये जेवतं, कोणाच्या दिंडीमध्ये जातं, विचारल्या जात नाही. फक्त माऊली म्हटलं की विषय. मग वारीला जाणारे त्या ठिकाणी त्यामध्ये काही प्रकार असतात. हौसे, नवसे, गौसे का? ओके. अभ्यासू माणसं असेल तर सांगायला बरं पडतं ना. हौसे चांगले आहेत, नवसे चांगले आहेत, पण ज्यातला गौशाचा जो प्रकार आहे तो फार वाईट आहे. वारीला जातात, सगळे वारकरी जातात, माऊली माऊली म्हणून भजन करतात, पण जो गौशातला प्रकार आहे तो काही भजनासाठी वारीसाठी जात नाही. वारीमध्ये आनंद घेण्यासाठी वारकरी जर असेल तर खरा आनंद मिळत असतो, फार आनंद असतो महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हा आनंद वारीमध्ये. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला बोला. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. असं वाटलं की वारीमध्ये भजन चालू की काय. चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी, नाना तीर्थभ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, अर्थ नाना तीर्थ भ्रमण करा. चित्त जाग्यावर नसेल तरी ते व्यर्थ. म्हणून नामचिंतन जर सद्यपोटी असेल तरच सुख घडोघडी वाढू लागे. जर हृदयापासून नामचिंतन असेल, तुकोबराय वर्णन करतात अभंगाचं 3रं चरण. कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम आवडी. वा. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हृदयामध्ये भगवंत असावा, वरवर परमार्थ करू नये. हृदयामध्ये भगवंत असेल साक्षात भगवंताचा साक्षात्कार होत असतो. वरवर परमार्थ केल्याने भगवंत भेटत नाही महाराज. कधी कधी कपडे घातले म्हणून संत होता येत नाही, मोठाल्या माळा घातल्या म्हणून संत होता येत नाही, मोठा मोठा गण लावला म्हणून संत होता येत नाही. संत ते संतच असतात. त्याग या गोष्टीचा, या शब्दाचा दुसरं नाव जर काय असेल तर ते संत आहे. संतांच्या जीवनामध्ये त्याग आहे. ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे ते संत आहेत. नाथबाबांकडे गिराईक आलं होतं, बाबा महाराज आमचा मुलगा फार गुळ खातोय. नाथबाबा म्हटले थोड्या दिवस थांबा. नाथबाबाने अगोदर स्वतःचा गुळ खाणं सोडून दिला आणि मग सांगितलं तुम्ही सोडा. त्यागाचं दुसरं नाव संत आहे महाराज, त्यागाचं. ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन हे भगवत स्वरूप असतं. सांगली जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील
त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ठरवलं होतं एक मोठं कार्य करायचं, गोरगरिबांच्या मुलांसाठी एक चांगलं मोठं विद्यालय उभा करायचं. आणि ठरवल्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक घरी जाऊन मागणी करायला सुरुवात केली. पूर्वीच्या घरी काही सोनं नाणं किंवा पैसे हे दान धर्मामध्ये देत नसायचे. पूर्वी काय कुणाला जर काही लागलं तर दान धर्म म्हणून त्या ठिकाणी धान्य देण्यात यायचं. न्हाव्याला सुद्धा एक वर्षाचं धान्य ठरलेलं असायचं. कर्मवीर भाऊराव पाटील हे प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊ लागले, काही नको तुमच्याकडून, एक मूठभर धान्य द्या. प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन मूठ धान्य गोळा करू लागले. पण ही बातमी त्या भागातील सावकाराला कळाली. सावकाराने कर्मवीर भाऊराव पाटलांकडे निरोप दिला की त्यांना बोलून आणा. कर्मवीर भाऊराव पाटील हे सावकाराकडे गेले आणि गेल्याच्या नंतर विचारलं, तुम्ही आम्हाला बोलवलं? सावकाराने सांगितलं, हो, मला कळालंय का तुम्ही शाळा विद्यालय बांधताय. हो, मी विद्यालय बांधतोय छत्रपती शिवरायांच्या नावाने गोरगरिबांसाठी. बर, पण असं मुठमुठ धान्य गोळा करून कुठं विद्यालय उभं राहत असतं का? मग काय केलं पाहिजे? एक काम करा, हे घ्या चेक, आणि तुम्हाला लागेल तेवढी अमाऊंट त्या चेक वरती लिहा, घ्या, तुम्हाला किती पैसे लागतील. कर्मवीर भाऊराव पाटलांना आनंद झाला, कारण कधी न पाहणारा माणूस पावलाय. काही हरकत नाही, शाळेसाठी तुम्ही देतायत, काही हरकत नाही, आम्ही या देणगीचा स्वीकार करतो. पण त्या सावकाराने सांगितलं, माझी अट तुम्ही ऐकलीच नाही, तशीच निघाला. काय अट आहे? माझी एवढीच अट आहे की तुम्ही शाळेला विद्यालयाला कोणतं नाव देणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज. अट छोटीशी आहे माझी, पैसे लागेल तेवढे घेऊन जा, पण त्या शाळेला माझं नाव द्या. सावकाराने सांगितलं, माझं नाव द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, हे बघा, हाडाचे काढ जरी करण्यात आले तरी मी स्वतः करेल. अरे ते जाऊ द्या, स्वतःच्या बापाचं नाव जरी बदलावं लागलं तरीही बदलेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव मी कधीच बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. देहाने समर्पित असावं देशासाठी. देशासाठी लढताना आम्ही पाहिले, देशासाठी मरताना आम्ही पाहिले, असे आगळे जगा वेगळे हे भारतीय जवान. देशासाठी लढताना आम्ही पाहिले, देशासाठी मरताना आम्ही पाहिले. अर्पण असावं धर्माला, अर्पण असावं त्या देशासाठी. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, हृदयामध्ये भगवंत असावा. रामायणामधला प्रसंग आहे. द्वापार युगामध्ये ज्यावेळेस सेतू बांधकाम चालू होतं, वानर सेना बरोबर होती भगवान श्रीरामाच्या. वानर सेना प्रत्येक दगडावरती राम नाव लिहून तो दगड समुद्रामध्ये सागरामध्ये टाकत होती, दगड तरत होता. हे सगळं दृश्य प्रभू रामचंद्रांनी पाहिलं. माझं नाव टाकल्याने दगड तरतो. थोडस बाजूला आले आणि बाजूला आल्याच्या नंतर जर नावाने दगड तरतो तर मी टाकलं तर सहज तरेल ना, नाव टाकायची काय गरज आहे? जर माझ्या नावाने काम होतं तर मग मी गेल्याच्या नंतर होणार नाही का? मग थोडस बाजूला आले आणि एक दगड उचलला. श्रीरामाने एक दगड उचलला आणि दगड उचलून पाण्यामध्ये टाकला. पाण्यामध्ये टाकल्याबरोबर तो दगड तरला नाही ना, वाक्यावर दगड बुडाला. भगवान श्रीरामांना वाटलं दगडाचं वजन जरा जास्त आहे काय, थोडासा बारीक घेतला. बारीक घेतला आणि पाण्यामध्ये टाकला, तोही बुडाला. त्याच्याही पेक्षा बारीक घेतला, तोही बुडाला. आता लक्षात आलं, नामीपेक्षा नामाला महत्व आहे, व्यक्तीपेक्षा व्यक्तीच्या नावाला महत्व आहे. कधी कधी व्यक्तीकडून काम होत नाही, व्यक्तीच्या नावावरती काम होतं. पण हे सगळं झालं, मला कोणी पाहिलं नाही ना. कधी कधी काय होतं, गाडीहून किती पडलं लागलं तर त्याचं दुःख होत नाही, कोणी पाहिलं की माणसं बेशुद्ध होतात. भगवान श्रीरामांना वाटलं हे सगळं दृश्य झालं, मला कोणी पाहिलं तर नाही ना. व इकडं तिकडं पाहू लागले, पाठीमागं पाहिलं तर हनुमंतराय उभेच होते. हनुमंतरायाला विचारलं, गाव कधी आले? ते म्हटले, तुम्ही पहिला दगड टाकला तेव्हाच आलो म्हटले मी. मला त्या हनुमंतरायाची भक्ती तुम्हाला सांगायची आहे. आणि खऱ्या अर्थाने मोठा रोल होता रामायणामध्ये हनुमंतरायाचा. रावणाच्या दाढीला काडी लावण्याची ताकद ही फक्त हनुमंतरायामध्ये होती, दुसरी कुणात नव्हती. आणि हे सगळं युद्ध झाल्याच्या नंतर जेव्हा सर्वच जण अयोध्येला परतल्याच्या नंतर सीतामय्याला वाटलं, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. मी हनुमंतरायाला काय बक्षीस दिलं म्हणजे त्यांच्या उपकारातून आपल्याला बाहेर पडता येईल. सीतामय्याला प्रश्न पडला आणि त्यांना मोत्याची माळ गळ्यामध्ये दिसली. स्वतःच्या गळ्यातली मोत्याची माळ काढली, हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये
टाकली आणि सांगितलं, हनुमंतराय मोत्याची माळ आहे, व्यवस्थित सांभाळा बर का, ही मोत्याची माळ आहे, कुठं भेटत नाही, अनमोल अशी माळ आहे, व्यवस्थित सांभाळा. हनुमंतरायाने तशीच माळ बाहेर काढली आणि एक एक मणी फोडून पाहायला सुरुवात केली. फोडून पाहतायत, मणी टाकून देतायत. सीता मैयाने पाहिलं, अहो मला वाटलं बाकीच्या वानरापेक्षा जरा तुम्ही वेगळे असाल, ते काय पेरू नाही फोडून खाण्यासाठी, ते मोती आहेत, मोती. मैया तुम्ही म्हणालात हे अनुमोल मोती आहे, म्हणून मी अनुमोल मोत्यामध्ये माझा अनुमोल भगवंत शोधतोय, मला सापडत नाही, म्हणून मोती खाली फेकले जातात. मैयाला राग आला. सीता मैया म्हटली, का हो तुमचा देह सुद्धा अनुमोल आहे, या देहावरती माणूस जेवढा प्रेम करतो तेवढं कशावरतीच प्रेम करत नाही. हनुमंतराय तुम्ही सुद्धा तुमच्या देहावरती प्रेम करता, तुमचा देह सुद्धा अनुमोल आहे. मला सांगा, तुमच्या या हृदयामध्ये भगवान श्रीराम नसेल तर तुम्ही या देहाचा त्याग कराल का? हनुमंतराय म्हटले, निश्चित, माझ्या हृदयामध्ये भगवान श्रीराम नसेल तर मी या देहाचा सुद्धा त्याग करेल. सीतामैयाच्या सांगण्यावरून हनुमंतरायाने जेव्हा छाती फाडली, कशाचं दर्शन झालं? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, बैठे हैं मेरे सीने में, जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम बोला बोला जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने. हनुमंतरायाची छाती फाडली, भगवान श्रीरामाचं दर्शन झालं. आताच्या जर छात्या फाडल्या तर बॉटलाच बाहेर येतील. हा व्यसनाधीन गेलेत महाराज, किती व्यसन करावं भान राहत नाही त्यांना. शिवजयंतीचं कीर्तन होतं, आम्ही जिंतूरवरून लातूर मार्गे येत होतो आणि येत असताना रस्त्यामध्ये एक मोठा अपघात झाला होता. एक वयाने MH 55 वय होतं त्या बाबाचं. त्या बाबाने गाडी टू व्हीलर डिवायडरला धडकून दिली आणि डिवायडरच्या गवतामध्ये लंबे लाट जाऊन पडले, बेशुद्ध झाले. बेशुद्ध अवस्थेमध्ये बाबा पडले. पडल्याच्या नंतर मी महाराजांना म्हटलं, गाडी थोडी साईडला घ्या, वयस्कर माणूस आहे बघा, हॉस्पिटलमध्ये नेऊ आपण. आम्ही गाडी साईडला घेतली. आमची गाडी साईडला घेतल्यामुळे आणखी 2-4 गाड्या साईडला घेतल्या लोकांनी. काही तरुण उतरले. मी त्या पोरांना विचारलं, करे अरे जास्त लागलेलं दिसतंय, डोक्याला लागलं का बघा एकदा, हॉस्पिटलला फोन करा, एखादी अँब्युलन्स बोलवा. पोरा म्हटले, ताई अँब्युलन्स येत आहे, थोडं थांबा. म्हटलं काही हरकत नाही, पण एक काम करा, वयस्कर बाबा आहेत. अहो त्यांच्या घरी बातमी कळवली का? ते म्हटले नाही, आमचे काही ओळखीचे नाही. म्हटलं एक काम करा ना, त्यांच्या डायरीमध्ये त्यांचा घरचा नंबर असेल तर फोन लावा, नाही तर मोबाईल तर सगळ्यांकडे असतातच, किती कसेही माणसं असू द्या, छोटा मोबाईल असेल त्यांच्या खिशामध्ये, बघा त्यांच्या घरी कळवा. त्या पोराने बाबाच्या खिशाला हात घालायला सुरुवात केली, पण बाबाने खिसा गज दाबून धरला. पोरग हात घालतय, बाबा खिसा दाबून धरतोय, खिसा सोडायला तयार नाही. म्हटलं, बाबा तुमची डायरी काढतोय, पैसे काढत नाही. उघडायचं नाही, खिशात हात घालायचा. पोराला म्हटलं, घाल हात, काढ मोबाईल वगैरे, घरी बातमी कळव. हात घातला तर मोबाईल आणि डायरी असं काही निघालं नाही, बाबाच्या खिशात चपटी निघाली. एक जण म्हटलं, बाबा घेतली का? अर्धीच घेतली. म्हटलं मी अर्धी. कशासाठी जीवन आहे? क्या किया क्या किया क्या किया क्या किया, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया.
अमृत छोड़ा पीता ही शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया। अमृत छोड़ा पीता ही शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया। क्या किया क्या किया क्या किया क्या किया, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया। क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। करायचंय ज्यासाठी आपण आलोय त्याचा कदाचित विसर पडलाय, नको त्या रस्त्याला आपण जातोय। पण जीवनामध्ये हा सायास करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे। नको त्या ठिकाणी सायास करण्यापेक्षा त्या भगवंताचं नामचिंतन करा। कधी कधी नको त्या ठिकाणी सायास। आईला विचारलं, आई सासरवाडीला जाऊ का? आईने सांगितलं जा, पण तू फार खादाडे, घरी 10-5 भाकरीचा मुर्दा पाडल्याशिवाय तू घराच्या बाहेर निघत नाही। मग ती सासरवाडी आहे, नवीन जातोय, खायला नाही दिलं तर बघ जरा मुरमुरे वगैरे घेऊन जाय। मुरमुरे चिवडा दिवाळीचा गेला, मुरमुरे घेऊन गेला नागरे महाराज जावई मुरमुरे घेऊन गेला। आणि मग काय तिथं गेल्याच्या नंतर आता खायचे कसे? सासूबाईने गेल्याबरोबरच पाहिलं जावयाला, नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा। कोंबडी उड्या मारती तशी मारती, चकरा 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 चकरा, काय करू काय करू काय करू। त्याच्यामध्ये टाइम झाला आणि याला भूक लागली ना रताळ्याला, तो म्हटला जाऊ द्या, जेवणाची वाट बघण्यापेक्षा आपले मुरमुरे काढले आणि खायला सुरुवात केली। मुरमुऱ्याचा घास आपण असा खातो का असा खातो? असा तोंडात टाकल्याबरोबर मिवणी आली, मिवणी। आता मिवणी समोर तोंड कसं उघडायचं म्हणून गप तोंडच, मिवणीने बाहेर येऊन सांगितलं आपल्या दाजीचं तोंड फुगलंय। सासूबाईने गाव गोळा केलं, पाहुण्याचं तोंड फुगलंय। गावातला वैद होता, त्याला आणलं, तो म्हणला आमच्या काळात इंजेक्शन नव्हते, कुठं जरी सूज आली तर आम्ही इटकर आणायचो। इटकर माहिती ना, वीट गावाकडचा शब्द आहे तो, इटकर। इटकर म्हणजे चांगल्या चांगल्याला नीट कर अशी ती इटकर। ती वीट आणली, वीट ती वीट व्यवस्थित विस्तूवरती तापवली, तापवल्यानंतर याचे गाल शेकले, चामडे काढले तरी तोंड उघडायला तयार। असं तोंड सासरवाडीमध्ये जर उघडलं तर मटेरियल आहे सगळं, तोंडच उघडायला तयार नाही। पण त्याचा छोटा साला शाळेमध्ये गेला होता आणि त्याला सरांनी शिकवलं होतं, जर एखाद्याचं तोंड फुगलं नाक दाबायचं। ते घरी आलं पळत, त्याने पाहिलं तर आपल्याच घरामध्ये कार्यक्रम आहे, पळतच गेला आणि पळत गेल्यानंतर मेवण्याचं नाक दाबलं। नाक दाबल्याबरोबर सगळा मसाला बाहेर आला महाराज। सायास करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे। त्या भगवंता करता जर सायास केले तर एकदम सोपं आहे, साधन सुलभ आहे, सगळ्यांना करण्याजोग आहे। अभंगाचं शेवटचं साधन सुलभ, तुका म्हणे साधन सुलभ, हे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे। परी उपतीसे पूर्व पुण्य, परी उपतीसे पूर्व पुण्य, पूर्व पुण्य पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी। परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, पूर्व पुण्य पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे
उपजे आवडी मकरान नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे वाढू लागे वाढू लागे वाढू लागे वाढू लागे सुख घडो घडी वाढू वाढू लागे वाढू लागे सुख घडो घडी 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 वाढू लागे वाढू लागे सुख घडो घडी सुख घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो वाढू लागे राम नामे उपजे आवडी मकरान नामे उपजे आवडी तुकामने साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पुनश्च एकदा जाता जाता सर्वांना मनापासून धन्यवाद देते. जाता जाता सांगून जाईल, जीवनामध्ये नाही जर चांगलं करता आलं तर वाईट कुणाचं करू नका. जीवन फुलासारखं जगा. मोगऱ्याचं फूल माहिती आहे तुम्हाला? मोगऱ्याचं फूल जर हातात घेतलं तर मोगऱ्याच्या फुलाचा स्वभाव आहे सुगंध देणं. मोगऱ्याचं फूल हातात घेतलं तर फुलाचा स्वभाव आहे सुगंध देणं. तुम्हाला जर कंटाळाला फूल पायाखाली टाकलं तर पायाला सुद्धा फूल हे सुगंध देत असतं, कारण फुलाचा स्वभाव आहे सुगंध देणं. काटा किती प्रेम करा काट्यावरती, त्या काट्याला आळंदीला न्या, काट्याला पंढरपूरला न्या, चातुर्मासाला तिकडच ठेवा त्या काट्याला, कीर्तनाला ओढून आणा. पण काट्याचा स्वभाव आहे हातात घेतलं की टोचतो, पायाखाली टाकला तर गुदगुल्या टोचतो, स्वभाव आहे त्याचा. तसं माणसाचं जीवन फुलासारखं असावं. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो
बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. पुनश्च एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी, मला ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय माझ्या आई वडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. या जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. चला बरा झोली ले पुरे वेडी वाकुडे उत्तरे. करा क्षमा करा क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरधारी विठ्ठल पंढरीनाथ.